नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत. आज ही आपण बॅग बघताय, ही फॅन्सी हँडबॅग आहे. खूप सुंदर दिसायला पाहू शकता. तर आपण ही हँडबॅग आता बनवणार आहे. यासाठी किती कपडा लागणार आहे काय आता ते आपण पाहूया. तर इथे हा मी चौकट असा स्क्वेअरमध्ये कपडा कट करून घेतलेला आहे. तो 18 बाय 18 इंच आहे. लांबी रुंदी 18 इंचाची आहे. याला मी पेपर पेस्टिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर 4 फोल्डमध्ये घडी घातलेली आहे. इथे 9-9 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि याचं आपल्याला सर्कल कट करून घ्यायचं आहे. हा कपडा सर्कलमध्ये कट करून घ्यायचा आहे. 9 इंचावर मी मार्किंग करत आहे याचं. तर आपल्याला अस्तर थोडंसं जास्त घ्यायचं आहे. इथे मी 9 इंचावर मार्किंग केलं होतं, तर अस्तरला आपल्याला इथे 4 चौपट घडी करून घेतलेली आहे 4 पदरी. तर इथे 9पेक्षा आपल्याला इथे 9.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे मी हे. आणि नंतर हा मी कपडा कट करते आहे. तर हा कपडा ठेवून सुलट बाजू आतल्या साईडनं करायची आणि इथे थोडंसं मार्जिन ठेवायचं आपल्याला. अगदी 2.5 ते 3 इंचाचं मार्जिन ठेवलं इथं आणि दोन्ही पूर्ण सर्कलमध्ये शिवून घ्यायचं आहे. त्यानंतर उलटवून घ्यायचं आहे कपडा पूर्ण आणि त्यावर दाबटीप करायची आहे. मी अशी पट्टीने पूर्ण आत राऊंड सर्कल मी असं सरकवून घेतलेलं आहे. अगदी साईडनं शिलाई घ्यायची आहे दाबटीप. ते बंद ओपन बाजू ती बंद करून घेतलेली आहे आत्ता ती. त्यानंतर फोल्ड करून इथे मी 4.5 इंचावर मार्किंग केलं आणि समोरनी आपले 4 इंचावर मार्किंग केलेलं आहे. पूर्ण आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे हलकीशी, कारण सुलट बाजूवर करतोय दिसायला नाही पाहिजे. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला ती शिलाई करायची आहे या साईडला. त्यानंतर तिथे घडी करून तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तशाच पद्धतीने परत दुसरी घडी करून शिवून घ्यायचं आहे. त्यानंतर बेल्ट घेतलेले तिथे हे 12 ते 13 इंचापर्यंत चालतात बेल्ट एवढे, कारण हँडपर्स असल्यामुळे छोटे बेल्टच आहेत त्या. इथे मी 2-2 इंचावर मार्किंग केले शिलाईपासून. इथे बेल्ट बसवून झालेले आहेत. त्यानंतर ते वेलक्रो लावून घेते मी सेंटरला. कारण याला झिप नसणार आहे. झिप पण लावू शकतो आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे, पण झिप नसेल तर ही बॅग खूपच सुंदर दिसते अशी. झिप लावलं की त्यानंतर त्याचा शेप वेगळा येणार आहे, त्यामुळे मी झिप लावणार नाही याला. ती सेंटर बघून व्यवस्थित हे लावून घ्यायचं आपल्याला. इथे वेलक्रो लावून होत आलेले आहेत. डबल टिप घ्यायची, त्यानंतर वेलक्रो निसटणार नाही आहे.
त्यानंतर आपल्याला इथे वेलक्रो सेंटर लागून बरोबर त्या लाईनवर शिलाईवर शिलाई घ्यायची आहे इकडे साईडला दोन्ही बाजूनी. अगदी साईडला काठावर शिलाई घ्यायची आहे. खूप सोपी आणि दिसायला सुंदर अशी ही हँड पर्स आहे. स्टायली जरा, आणि याला झिप लागत नाही आहे, फोम नाही आहे, ज़्यादा अस्तर पण नाही लागत आहे. एक पेपर पेस्टिंग यूज केला आहे, त्यामध्ये थोडासा कडकपणा येण्यासाठी कपड्याला. त्यानंतर एक कॉटनचा अस्तर आहे. आता एक कापड आपण उलटवून घेतलेलं आहे ते. असे कॉर्नर आपल्याला बाहेर उलटवून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला 3 इंचावर मार्किंग करून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे कोपऱ्यावर दोन्ही कोपरे अशाच पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत. टोकापासून 3 इंचावर मी शिलाई घेतलेली आहे इथे. आता ही बॅग आपण उलटवून पाहू शकतो. खूप असा चांगला स्पेस आहे. बऱ्यापैकी सामान बसतं आपल्याला कुठे बाहेर जाताना वगैरे. एखादी पर्स, डायरी, मोबाईल किंवा एखादी छोटी मोठी वस्तू बसू शकते यामध्ये. खूप सुंदर अशी ही पर्स झालेली आहे, हँड पर्स. थोडा कलर लाईट आहे, थोडंसं हे वाटतं, पण डार्क कपड्यामध्ये खूपच सुंदर दिसते. कारण ही मला मॅचिंग हवी होती म्हणून मी अशा पद्धतीने बनवलेली आहे. कलर कॉम्बिनेशन आपापल्या पसंतीनुसार असतं. तर ही छोटीशी फॅन्सी हँड पर्स कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.